मी ना आता प्रमोशनचा शूट करत होते आणि बाहेर पण अंधार होता, घरामध्ये पण लाईट गेलेली आहे. उन्हाला फोन केला की हे बाबा मला प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा आहे, तेव्हा कुठं ऊन टपकले आणि आता प्रमोशनचा शूट झालेला आहे. हा लुक त्याचाच आहे. काय झालं समर्थ तो समर्थ आहे, ही समर्थ आहे. त्यात काय आहे? बाबू काय झालं तुला? अरे तिनं बोलते की माझ्याकडे सध्या कॅटलॉग नाही, बोलते 2-3 दिवसांनी येईल मग फोटो काढू. ती हिच्याकडेच बघायला जायला लागलं आपल्याला. नाही मग तिला सांगतो ताई राहते तुम्ही कॅन्सल करा, मी दुसरीकडे बघत लावली. मग तेच करायला लागल. आशा बसून राहिला असा. दादू का खातो तू? उठ चल, नुसतं सगळ्यांच्या मागं लागत जातो. चल उठ उठ. कधी लोलती ग तू? अरे राग येतो तुला? पागे पागे तू ग लाडाला येते बरं. बघ पप्पा बघ हो का यो फोटो काढायला गे. त्याच्यामध्ये मीठ टाकले, पाणी टाका लागत. असंच काढू का तिला? पाणी टाकू दे, थंड आहे ना. शिरली नाही बरोबर, तशीच लावतो शिजायला. बोलले होते थांबा जरा. 6 शिट्या झाल्या ना. शिजत काय काय प्रमोशनच्या नादामध्ये खूप टाइम झाला. लाईट पण गेली. लाईट जरी नसती गेली तर लाईटीमध्ये केलं असतं ना. अवघड आहे. फॅन का बंद केले तो? तिथं आवाज चालू आहे ना रिअल वाला. चिमणे तू राडाच घालायचं काम कर, तुला दुसरं काय नाही येत. हे झालं का? जायचंय का? जायचं तर चल, पुढं काम ऐकलंय. तू बस तिथं पप्पांच्या जवळ. हा ऐकते ना, घेऊन काय तिथं बसत नाही बाहेर गेल्यानंतर. लगेच येतो, फक्त ड्रेस चेक करायचे, चूज करायचे. मम्मा खाऊ नको, तिखट आहे. पप्पांना काय काम नाही. अय तिखट लागतंय, गप ना, नको देऊ. नको खाऊ मम्मा, दे पप्पांना. दुसरा खाऊ घे ना, तिला तिखटच आवडते. कमी तिखट आहे काही. कशाला देते बरं? तसलं देत जाऊ नका तिला. मम्मा तसलं नाही खायचं. डाळ भात का? चल डाळ भात झाले. फेकते का नाही तू? खाऊ नको. काय नाही, प्रमोशनचं शूट होतं त्यामुळे एवढा जास्त आज उशीर झालाय कामाला सगळ्याच. कारण का तर ते उन्हामध्ये प्रमोशनचे शूट देतात ना, चेहरा असा ग्लो वगैरे दिसतो म्हणून. तर ऊन पण नाहीये, पाऊस चालू आहे इकडे मुंबईला खूप जास्त. नशीब तरी थोडंसं ऊन आलं होतं मगाशी, त्याच्यामध्ये मी शूट करून घेतला. आणि आज लाईट पण नव्हती, सकाळपासून लाईटच गेलेली की रिंग लाईट मध्ये पण मला शूट नाही करता आला व्हिडिओ. असं झालं. मग ते शूट वगैरे असेल ना प्रमोशनचा की मग घरातली कामं जरा तिकडे तिकडच होते. कारण का त्याकडे सगळं लक्ष द्यावं लागतं, डोकं चालवायला लागतंय, काय करायचं काय नाही. त्यांची वेगळी अशी स्क्रिप्ट असते, असंच झालं पाहिजे तसंच. ते सारखे मग चेंजेस देतात, म्हणून ना ते प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये लय वैताग असतो. त्यामुळे आज जरा कामाला उशीर झालाय. डाळ भात लावलाय आज, फक्त डाळ भातच आहे सकाळचं जेवण, बाकी काय नाही. आज गरमी व्हायला कसली. त्यात अजून हे करायला जायचं, ड्रेस बघायला जायचे, कुर्त्या वगैरे. कारण नवरात्रीसाठी मुलींना कुर्त्या घ्यायच्यात. लेडीजनी तर सगळ्यांनी साड्या घेतल्यात आम्ही, पण मुलींसाठी कुर्त्या बघायच्या. आता 10-15 कुर्त्या. मी साडी घेतली ना, मला साडी घेतली, मुलींना पाहिजे ना कुर्त्या, तर त्यांच्यासाठी कुर्त्या बघायला जायचं आहे. ते पण 15-20 सेट घ्यायचे आहेत डायरेक्ट. त्यामुळे कुठे भेटणच गेले. काल पण गेलो होतो, काम नाही झालं. आता आज वापस चाललोय. आता बघू आज कसं होतंय कसं नाही, कारण बघायला तर लागते. आमच्या तर साड्यांचं काम झालेलं आहे. 4-5 साड्या हे झाल्यानंतर एक साडी फिक्स केलेली आहे सगळ्यांनी. बघू अजून मी तर नाही घेतलेली,
कारण अजून पण काय त्यांचा प्लॅन सांगता येत नाही, कॅन्सल होतोय चालू आहे म्हटलं ना, घेईन ते पण फिक्स झाल्यानंतर. चिमणीच्या पप्पा टी शर्ट बुक केला हा, ह्यांचा टी शर्ट बुक झालेला आहे. चिमणीचा कॅन्सल केला टी शर्ट, मी नको म्हटलं चिमणीला. चिमणीच्या पप्पांनी घेतलेला आहे, पैसे वगैरे दिलेत. आता कधी भेटणार आहे काय माहिती, कधी भेटणार आहे? नवरात्रीमध्ये तशी खूप जास्त मजा येणार आहे, कारण आता खूप जास्त एन्जॉयमेंट असते आमच्या इथं. खूप तयारी चालू आहे नवरात्रीच्या आधीपासूनच, सगळ्यांची वाट बघतोय नवरात्रीची. 22 तारखेला बसणार आहे देवी, मग बघू, खूप सारा एन्जॉयमेंट होईल. तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. मस्त मस्त गेम वगैरे, गेम तर मी चूज केलेले आहेत सगळे, मस्त मस्त गेम वगैरे आहे, सगळं आहे. मजा येणार आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला, मजा आहे. काय हसायलीस मला बघू? ये इथं बोलायला, येते का? ये, हसता मला तुम्ही दोघं? कसं केलंय अवतार? बाबा, कसली पद्धत आहे खायची? ए चिमणे, रुमाल कुठे तोंड तिचा आधी? बोल आता, काय आहे तुझं? हात नाही लावायचा. पर कर लो 100 रुपये, 100 रुपये मन पर कर लो 100 रुपये. मग हे मस्त, मग असं लोकल मध्ये राहण्याची मजा तीच आहे ना. सगळं दारावर येतं, काय टेन्शन नाही, कुठं जायचं वगैरे, सगळं घ्यायला भेटतंय. हा आले, चल. तिला पण घेऊन जाऊ पुढे. नको नको, तिला ठेवायला लगेच येतो ना आम्ही. महिला घेऊ काय? पडचिल अगं डावं जाऊन तिथे कांदा पागल. पण इथं बोल ना कसं का. आम्ही चाललोय काय, ड्रेस सिलेक्ट कराय, ड्रेस सिलेक्ट कराय. हा, कुर्त्या बघायच्यात नवरात्रीसाठी, त्यासाठी चाललोय. आमचा कॅमेरामॅन पडायला मी बाय 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 चिमणी, बाय 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 बाय. तिथं वरी पण आहेत ना, वरी चेक कर ना. राऊंड मध्ये पण आहेत का बघ. का करायचं मम्मा तुला? तुझं काय चालू आहे वेगळंच? नको, शांत बस ना. मारतेत बघ त्याने आपल्याला. कामाला ठेवतेत मला इथं. चल तिथं मला इथं कामाला ठेवणार. हा घे, सगळं घ्या. पोरींना ड्रेस वगैरे बघून तर आलो होतो. आज सकाळ सकाळी ना खूपच जास्त धावपळ झाली. प्रमोशनचा शूट, ड्रेस बघायला गेलो, घरातली कामे अर्धी, आणि जेवणासाठी तर आज फक्त डाळ भात बनवला होता. तो पण चिमणीच्या पप्पानीच बनवला होता. आणि आता जेवण वगैरे करून तर झालं होतं. तो आवरायला घेतला होता राहिलेला राडा. माझ्यासाठी मागवले ना? नाही, चिमणीसाठी मागवले. चिमणी कुणासाठी? ओ मामा, माझ्यासाठी. 2 शब्द बोला मॅडम, तुम्ही काय बोलताय? नाही, माझे कुणाचे चिमणी? कुणाचे घ्यायला त्याला कुणाचे मम्मा? माझ्यासाठी मागवले ना. दिवाळी गादी ना, मी खूप व्हिडिओ मध्ये बघितले ना फ्लोरचे. हो ना. तर ही आहे फ्लोची वेव मॅट्रेस. खरं तर मला ह्या मॅट्रेसचं ना पॅकेजिंगच ना खूप जास्त आवडलं. खूप छान कॅप्सूल सारख्या ना बॅग मध्ये ही मॅट्रेस आली होती. खरं तर मला विश्वासच बसत नव्हता की एवढी मोठी मॅट्रेस ना एवढ्याशा बॅग मध्ये आलीच कशी. कारण मी किंग साईजची मॅट्रेस मागवली होती, आणि ही मॅट्रेस ना कॅप्सूल सारख्या बॅग मध्ये असल्यामुळे ना नो डॅमेज करताना तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि ह्या मॅट्रेसचं ना पॅकेजिंग एक नंबर आहे बरं का. आणि मी ना इथे मॅट्रेस ओपन करायला घेतली होती, कारण का तर मला तर दमच पडत नव्हता. कारण एवढ्याशा बॅग मध्ये ही मॅट्रेस आलीच कशी हे बघायलाच ना मी जास्त उत्सुक होते. मग काय मॅट्रेस
मॅट्रेस एकदाची काढली ह्या कॅप्सूलच्या बाहेर, ज्यामध्ये मला ना 10 वर्षाच्या वॉरंटीचं कार्ड भेटलं, सोबत 100 नाईट्स रिस्क फ्री ट्रायल. म्हणजे 100 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला मॅट्रेस मध्ये काही इश्यू आढळला ना तर तुम्ही ती मॅट्रेस ना रिटर्न सुद्धा करू शकता. तुम्हाला 100% ना रिफंड भेटून जातो. आणि ही मॅट्रेस जेव्हा मी ओपन केले ना त्याच्यामध्ये हवा जाऊन ना लगेच फुगायला चालू झाली होती आणि ओपन केल्या केल्या पटकन ही ना ओरिजिनल शेप मध्ये सुद्धा येते. त्याचबरोबर ह्या मॅट्रेस मध्ये 3D एअर फ्लो टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे तुमच्या बॉडीची हीट ना ह्या गादीमध्ये शोषली जाते आणि दुसऱ्या साईडने ना रिलीज केली जाते. आणि टेम्परेचर सुद्धा ना 5 डिग्री पर्यंत कूल राहते, ते पण विदाउट एसी. सोबत ह्या मॅट्रेसची फर्स्ट लेअर एक क्रिएट आहे, त्यामुळे जेंटल ॲक्युप्रेशर मसाज भेटतो आणि रिलॅक्स फील होऊन ना निवांत झोप सुद्धा लागते. सोबत नो कॉस्ट EMI सुद्धा भेटतो. आणि त्याचबरोबर ह्या मॅट्रेस मध्ये मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी आहे. इथे एक साईडला पाण्याने भरलेला ग्लास ठेवला आहे तर दुसऱ्या साईडला ना चिमणीचे पप्पा उड्या मारतात, पण ग्लास अजिबात हलत नाही. त्याचप्रमाणे झोपेमध्ये आता किती जरी हालचाल केली तर चिमणी काही उठायची नाही. ही मॅट्रेस ना खूपच जास्त सॉफ्ट आहे. त्याचबरोबर ना ह्या मॅट्रेसचा वापर ना आपण दोन्ही साईडहून करू शकतो. म्हणजे एक साईडला जर आपल्याला कम्फर्टेबल वाटत नसेल ना तर ती आपण दुसऱ्या साईडने सुद्धा वापरू शकतो. इथे सगळ्यांना ना मी गादीचा रिव्ह्यू देण्यासाठी इथे गादीवर झोपवलं होतं, म्हटलं बघा झोपून कसं वाटतं. पण ह्या सगळ्यांना मॅट्रेस एवढी आवडली की हे सगळेजण ह्या मॅट्रेसवरनं काही उठायचं नावच घेत नव्हते, नुसते लोळत होते. खरं तर ह्या मॅट्रेसमुळे ना आता मला निवांत झोप लागेल. माणसाला खरं तर मेन ना झोप महत्वाची पाहिजे, त्यामुळे झोपेसाठी थोडं इन्व्हेस्टमेंट केलं तर काही हरकत नाही. तसं जर आपल्याला काही पैशाची अडचण असेल ना तर ही मॅट्रेस आपल्याला EMI वर सुद्धा भेटून जाते. आणि ही मॅट्रेस ना सगळ्यात जास्त चिमणी एन्जॉय करत होती, कारण तिला खेळायला खूप जास्त आवडतं. धडपडून पडत असते सारखी, पण आता ह्या मॅट्रेसवर खेळताना ना लागायचं टेन्शन नाही. आणि मॅडमचे दिवसेदिवस मस्ती तर वाढतच चालले, तुम्हाला तर माहितच आहे. आणि हो विसरलेच, तुम्हाला जर ही मॅट्रेस घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. मग वाट कसली बघताय, गो विथ द फ्लो. बायकांच्या मागे घरातील किती कामं असतात ना, किती जरी केलं तर काय संपायचं नावच घेत नाही. ते एक झालं की एक झालं की एक मागे हात धुवूनच लागतात. माझं पण तसंच काही आहे. कुठल्यापासून झोपेपर्यंत ना पळापळ करत असते, पण घरातली काही कामं संपत नाही. आणि त्यात प्रमोशनचे शूट वगैरे असतील ना तर अजून जास्त त्रास होतो, कारण त्या एका शूट साठी ना खूप साऱ्या गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात. आणि त्यात सगळ्यात मोठा टास्क ना चिमणीला हँडल करणंच असतो. पण जसं होईल ना तसं प्रयत्न चालूच आहेत करण्याचा, कारण मेहनत केल्याशिवाय तर फळ तर भेटणारच नाही. त्यामुळे मेहनत माझी चालूच आहे आणि त्यामध्ये तुमची सगळ्यांची साथ तर आहे सोबत. आता सकाळीच ना भांडी वगैरे घासून ठेवली होती, पण मांडणीला लावायचं काय मला झालंच नव्हतं. तेच करायचं काम चालू केलं होतं मी. आता तसा खूप सारा राडा झालेला आहे घरामध्ये, व्यवस्थित करायचा आहे. आता बघू कधी मुहूर्त लागतोय. आता ह्या महिन्यामध्ये तर नवरात्री चालू होणार आहे, त्यामुळे ना खूप बिझी असणार आहे. त्यामुळे ह्या महिन्यामध्ये तर काही व्यवस्थित टाइम नाही भेटणार मला, पण पुढच्या महिन्यामध्ये ना नक्कीच काय तर करण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, गेले 2-3 दिवस झालं ना मी कंटिन्यू लॉंग व्हिडिओ टाकत आहे. मला जमतोय का नाही ना ते नक्की कमेंट करून सांगा, कारण का तर लॉंग व्हिडिओचा अंदाज ना एवढा नाहीये मला. चला, आता माझी घरातली सगळी कामे तर झालेली आहेत. हे शेवटचंच काम आहे. एवढं काम झालं ना मी निवांत झोपी जाईल, कारण का आता चिमणी झोपलेली आहे. मला सुद्धा खूप जास्त कंटाळा आलेला आहे. तशी माझी थोडी एडिटिंगची कामे वगैरे बाकी आहेत, पण संध्याकाळीच टाइम काढून करण्याचा प्रयत्न करेन, कारण आता ना खरं शक्य नाहीये, खूप जास्त कंटाळा आलाय. हेच हातातलं काम कधी होतंय ना मला असं झालं होतं, कारण जेवण झालं होतं आणि जेवण झालं ना मला खूपच जास्त झोप येते, आवरतच नाही झोप. पण घरामध्ये खूपच जास्त राडा पडला होता शूटमुळे, त्यामुळे म्हणतं हे आधी आवरून घेऊन मग निवांत झोपू, कारण का आता झोप पण लागायची नाही राडा घरात ठेवल्यानंतर, तसं स्वप्नामध्ये दिसायला लागायचं. चला मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या.